कोकणात सध्या मान्सून सक्रिय झालाय। शेतीच्या कामांना देखील मोठा वेग आलाय। महिला शेतकरी देखील शेतीच्या कामात व्यस्त आहेत। सध्या पॉवर टिलरचा मोठा आधार महिला शेतकऱ्यांना मिळतोय। पॉवर टिलर चालवण्याचं तंत्र अनेक महिला शिकून घेत आहेत आणि त्याच आधारावर त्या शेती देखील करतात। या महिला शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आपण ती पाहूया। मान्सून सक्रिय झाल्यानंतर जिल्ह्यात चांगलाच बरसत आहे। सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसा ऊन आणि ढगाळ वातावरण, पण रात्री मात्र पाऊस अशी स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळते। आणि या पावसामुळे बळीराजा देखील सुखावला असून आता शेतीच्या कामांना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो। रत्नागिरी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता ठिकठिकाणी असेच पॉवर टिलर पाहायला मिळतात आणि या पॉवर टिलरच्या माध्यमातून शेतीची कामं म्हणजे पेरणी असेल, उकळ असेल किंवा फोड असेल अशी शेतीची कामं जी आहेत ती या पॉवर टिलरच्या माध्यमातून केली जातात। बैलजोड्या अभावानेच तशा पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे हे पॉवर टिलर चालवण्यामध्ये महिला देखील कमी नाही आहेत। पॉवर टिलरच्या माध्यमातून शेतीची कामं महिला देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने करत असलेलं पाहायला मिळतात। आपल्यासोबत या शेतकरी महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की काय नेमकं सांगाल। तुम्ही देखील पॉवर टिलर चालवताय आणि कशा पद्धतीने हे तुम्ही शिकलात आणि काय अडचणी येतात का? मला आता बैलगाड्या वगैरे जोडी जमत नाही, परवडत पण नाही म्हणून आम्ही छोटा ट्रॅक्टर घेतलेला। तर आम्ही आता शेतकऱ्यांना म्हणजे थोडी मदत आम्ही करतो आम्ही आमच्या मालकांना। काय अडचणी येतात का चालवताना? मध्ये अडचणी वगैरे आल्या तर आम्ही घेतो ट्रॅक्टर। कधीपासून हे तुम्ही चालवायला शिकलात पॉवर टिलर, काय सांगाल? आम्ही घेतो म्हणजे केव्हा तरी घेतो, असं बरं नसतं कंटिन्यू। निश्चितच आपण जर बघायला गेलो तर पुरुष वर्ग जो आहे तो देखील पॉवर टिलरच्या माध्यमातून इथे शेतीची कामं करत असतो। मात्र त्यांना देखील थोडासा कुठेतरी आराम मिळावा यासाठी महिला देखील हे पॉवर टिलर चालवण्याचं जे तंत्र आहे त्यांनी शिकून घेऊन त्या देखील आता पॉवर टिलरच्या माध्यमातून शेतीची कामं करत असलेले पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।